1980 चा काळ. भारताला हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी एका महासंगणकाची गरज होती. पण जेव्हा भारताने अमेरिकेकडे मदत मागितली तेव्हा अमेरिकेने भारताला सुपर कॉम्प्युटर द्यायला स्पष्ट नकार दिला. अख्खं जग भारताकडे बघून हसत होतं. तुमच्याकडे हे तंत्रज्ञान कधीच येऊ शकत नाही असं म्हणत होतं. पण एका भारतीयाने हे आव्हान स्वीकारलं आणि अवघ्या 3 वर्षात जगाला थक्क करणारं परम नावाचं अस्त्र भारताच्या हाती दिलं आणि भारताला तंत्रज्ञानाच्या बाबतीत स्वावलंबी बनवलं. जे तंत्रज्ञान विकसित करायला जगाला दशकं लागली ते तंत्रज्ञान अवघ्या 3 वर्षात या माणसाने साकारलं. 37 कोटींचं बजेट मिळालं असतानाही या अवलियाने अवघ्या 30 कोटींमध्ये भारताला स्वतःचा परम हा महासंगणक बनवून दिला. ही गोष्ट आहे फादर ऑफ इंडियन सुपर कॉम्प्युटिंग म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर विजय भटकर यांची. डॉक्टर भटकरांनी केवळ परम हा महासंगणक बनवला नाही तर झीज तंत्रज्ञान विकसित करून इंग्रजीची मक्तेदारी संपवली आणि संगणकावर मराठीसह सर्व भारतीय भाषा आणल्या. जर तुम्हाला जगावर राज्य करायचं असेल तर ज्ञानाच्या भाषेत बोलायला शिका, हा त्यांचा विचार. ज्या माणसाचा वारसा आज आपण एआयच्या रूपाने सगळेच वापरतोय, ज्यांच्या संशोधनामुळे आज अवकाश असो वा लष्करी संरक्षण सगळीकडेच भारताचा झेंडा फडकतोय, असे डॉक्टर विजय भटकर कोणत्याही कॉन्व्हेंट स्कूलमध्ये नाही तर त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेची पायाभरणी ही अकोल्यामधल्या अस्सल मराठी शाळेत झाली. हो, डॉक्टर विजय भटकर हे मराठी शाळेत शिकले.